ही घटना नाशिकमध्ये घडलेली आहे। कुटुंबियाच्याच डोळ्यादेखत ही घटना घडली। जीवरक्षकांसह अग्निशमन दलाच्या पथकाने पुराच्या पाण्यात तरुणाचा शोध केला, मात्र सायंकाळपर्यंत तो हाती लागला नव्हता। यज्ञेश पवार असे गोदावरी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून गेलेले तरुण अभियंत्याचे नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार सदर अभियंता हा महानिर्मिती या विभागाचा होता। त्यास वडिलांच्या जागेवर नोकरी मिळाली होती व भुसावळला पोस्टेड होता। तसेच तो मूळचा ओझर येथील आहे। दरम्यान गेल्या 3 दिवसांपासून नाशिक आणि धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे। त्यामुळे गंगापूर धरण साठ्यात वाढ झाली असून धरणातून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। गोदावरी नदीला तब्बल 2 वर्षांनी पूर आला आहे। यामुळे गोदावरी घाटावरील रामतीर्थ होणारे धार्मिक विधी हे काठावरील मंदिरामध्ये सुरू आहेत। पवार कुटुंब देखील काल सर्प योगाची पूजा विधी व देवदर्शनासाठी आले होते। दुपारी गोदावरीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होती। नीलकंठेश्वर मंदिराजवळ पवार कुटुंबाची पूजाविधी आटोपल्यानंतर यज्ञेश पवार हे पुराच्या पाण्याजवळ डोकावून पाहत असताना त्याचा तोल गेला आणि तो पुराच्या नदीपात्रात कोसळला। तो कोसळताच काही क्षणात दिसेनासा झाला। ही घटना पवार कुटुंबियाच्या डोळ्यादेखत घडल्याने कुटुंबियांना एकच टाहू फोडला। जीवरक्षकांनी पुराच्या पाण्यात उड्या घेतल्या, परंतु यज्ञेश त्यांच्या हाती लागला नाही। घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमक दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले। सायंकाळपर्यंत शोध कार्य सुरू होते। दरम्यान यावेळी पुराचे पाणी पाहण्यासाठीही नागरिकांनी गर्दी केली होती। शेवटी यज्ञेश पवारला कोणीही वाचवू शकलेलं नाही।